मैत्रिणींनो, आपल्या मोरया महाराष्ट्रीयन किचनमध्ये आपले मनापासून स्वागत आहे। आज मी बनवणार आहे एक पारंपरिक गोडसर आणि अगदी मनाला भेटणारी रेसिपी, गोड गुळाची लापसी। अगदी आपल्या आजीच्या काळापासून चालत आलेली ही लापसी गूळ तूप मिठा संगमाने बनते। केवळ चविष्टच नव्हे तर आरोग्यदायी सुद्धा। अगदी सणासुदीला, उपवासानंतर किंवा जेव्हा गोड खाण्याची हुकी आली तेव्हा ही लापसी बनते। चला तर मग बघूया ही गोड आणि खास रेसिपी। लापसीचा रवा कसा बनवतात हे मी तुम्हाला थोडक्यात सांगते। गव्हाचे धान्य घेतले जातं, ते साफ करून थोडं वाळवतात, नंतर त्या गव्हाला दळून पूर्ण बारीक न करता मध्यमसर कणिकेसारखं तुकडा केला जातो, ज्याला आपण गव्हाचे तांदूळ किंवा दलिया म्हणतो। हा रवा बारीक रव्यासारखा नसून थोडा जाडसर आणि कुरकुरीत असतो। कढईमध्ये अर्धी वाटी मी तूप घेतलं आणि त्यात थोडेसे ड्राय फ्रूट्स फ्राय करून घेतले। त्यानंतर एका वाटीच्या मापाप्रमाणे मी लापसीचा रवा त्यामध्ये चांगला भाजून घेतला। लापसी खाण्याचे फायदे: गूळ आणि गहूमुळे ऊर्जा वाढते, फायबरमुळे पचनास मदत होते आणि उपवासानंतर खाण्यास तर योग्यच आहे, कारण पचायला हलकी आणि ताकद देणारी असते। त्यामुळे आठवड्यातून एकदा तरी तुम्ही लापसी करून खावी। चला तर आपला लापसीचा रवा आता चांगला भाजत आला, चांगला खरपूस भाजला मी। त्यानंतर मी एक वाटी लापसीचा रवा घेतलेला त्याच्या 3.5 पटीने त्याच वाटीच्या मापाने पाणी ओतायचं आणि ते पण गरम पाणी ओतायचं व पुन्हा झाकण लावून चांगला लापसीचा रवा शिजू द्यायचा। लापसीचा रवा शिजल्यानंतर त्याच्यावर फ्राय केलेले ड्रायफ्रूट्स टाकायचे व बारीक करून चिरून घेतलेला गूळ टाकायचा व चांगलं परतून घ्यायचं। परत त्याच्यात पाणी ओतायचं नाही, जे गुळाला आपल्या पाणी सुटतं त्यामध्येच आपला लापसीचा रवा फुलणार आहे। माझ्या गुळाचा रंग काळा दिसतोय कारण माझ्याकडे क्यूब्स होते, मी ते वापरले। तुमच्याकडे जो कोणता गूळ आहे तो तुम्ही वापरू शकता। 2-3 मिनिट झाकण लावून गूळ वितळेपर्यंत लापसीचा रवा शिजवून घ्यायचा। आता तुम्ही बघू शकता आपली लापसी किती छान व सडसडीत झाली आहे। तर अशी होती आपल्या घरची पारंपरिक आणि गोड गुळाची लापसी, जी फक्त चवीलाच नव्हे तर आरोग्यासाठीही उत्तम आहे। आवडली असेल तर नक्की एकदा घरी करून बघा आणि तुमचा अनुभव कमेंटमध्ये जरूर सांगा। असाच गोडवा टिकवून ठेवा आणि हो, आपल्या मोरया महाराष्ट्रीयन किचन या चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत। धन्यवाद।